गेल्या 2 दिवसापासून जे आहे ते पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांचे व्हॉट्सअप स्टेटस आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे येत आहेत आणि त्यामुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात जे आहे ते काही वेगळी चर्चा सुरू आहे। त्या संबंधित बोलण्यासाठी आपल्यासोबत वसंत मोरे आहेत। तर ते आपलं कालचं स्टेटस होतं की कुणासाठी कितीही करा लोक फना काढणारच पण मी ही पक्का गारुडी, नक्की याचा अर्थ काय? नाही, गारुडी म्हणलं कसं असतं, गारुडी नाही का सगळ्यांना नाचवतो बरोबर, म्हणजे विषारी बिनविषारी सगळे त्याच्यात येतात। मला अशा विषारी बिनविषारींसाठी ते होतं आणि ते ज्याला बसायचे त्याला बरोबर बसलं। तात्या अशी ही पुण्यात चर्चा आहे की तुमच्याच पक्षातील लोक तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत। ठीक आहे, आज थोडी होत आहे ते। आणि मला वाटतं की दगडी ज्या मारल्या जातात त्या आंब्याच्याच झाडाला मारल्या जातात, बाबळीच्या झाडाला नाही मारल्या जातात। ठीक आहे, वसंत मोरेचं काम आहे, वसंत मोरेचं नाव आहे, वसंत मोरे पक्षासाठी एकनिष्ठ आहे, सांगायची गरज नाही पडत, पण तरी पण सांगावं लागतं, हे माझं दुर्दैव आहे। तात्या शर्मिला ठाकरे पुण्यात आल्या होत्या आणि त्यांनी बोलताना असं एक वक्तव्य केलं आहे की साईनाथ बाबर जर दिल्लीला गेले तर दुधात साखर। वसंत मोरेंचा कुठेतरी लोकसभेचा पत्ता कट होतोय असं वाटतंय का? मी कारण मागाशीच सांगितलं की वसंत मोरेचा पत्ता वगैरे काय होत नाही कट, कारण पुणे शहरामध्ये 2-3 लोकसभा आहेत, बारामती लोकसभा, पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभा। साईनाथ बाबर ज्या ठिकाणी राहतात तो 100% त्यांचं 10 वर्ष जे ते काही नगरसेवक, त्यांचे मिसेस 5 वर्ष ते 5 वर्ष असे 10 वर्ष जे काही त्यांचे झालेत, त्यांचा प्रभाग हा 100% शिरूर लोकसभेमध्ये आहे। वसंत मोरेच्या प्रभागामध्ये बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा अशा 3ही लोकसभा माझ्या प्रभागामध्ये येतात। त्यामुळे मी पुणे लोकसभेत इच्छुक आहे। कदाचित वहिनींना ते त्यांनी सांगितलं नसेल म्हणून वहिनी म्हटलं की दिल्लीमध्ये साईनाथ बाबर आले तरी आहे, ठीक आहे, ते शिरूर लोकसभेमधनं येऊ शकते। नक्कीच। तर साईनाथ बाबर जे आहेत ते शिरूर लोकसभा मतदारसंघातून आणि वसंत मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघातून दिल्लीत येऊ शकतात असं त्यांचं मत आहे।